नमस्कार मित्रांनो. आपल्या या चालू घडामोडीची साप्ताहिक सिरीज आहे. तर त्यामध्ये आपण आज नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकच्या घडामोडी ज्या आहेत तर ते पाहणार आहे. 1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या पिरियडमधल्या या 8 दिवसाच्या ज्या घडामोडी आहेत तर ते आपण आज कव्हर करणार आहे. त्यामध्ये 90 पॉईंट्स आहेत मित्रांनो. 90 वेगवेगळ्या घडामोडी आहेत ते आपण आज पाहणार आहे. तर त्याचे PDF पण अवेलेबल असणार आहे. आणि मंथ वाईज PDF पण आधीच्या अवेलेबल असणार आहेत आपल्या जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंतच्या. त्यासाठी तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला मी PDF अवेलेबल करून देईन. तर मित्रांनो, आपण चालू करूया आपल्या घडामोडीसाठी. आपली जी पहिला पॉईंट आहे तर तो पॉईंट आहे प्रो कबड्डी लीग 2025चा. जो प्रो कबड्डी लीग होता, तर तो प्रो कबड्डी लीगचा हा 12वा सीझन होता. तो 31 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे पार पडला. आणि यामध्ये जो आहे तर तो विजेता संघ दबंग दिल्ली हा संघ विजेता ठरला. त्यानंतर उपविजेता संघ जो आहे तर तो पुणेरी फलटण हा संघ ठरला. तर पुणेरी फलटण जो संघ आहे हा 2 गुणांनी याचा पराभव झाला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती म्हणून 92 वर्षीय पॉल बिया यांचे कॅमेरून देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आली. त्यानंतर पुढची न्यूज आहे आपली फाइंडिंग होम अगेन पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत तर त्यांचे नाव आहे रिचा शर्मा. रिचा शर्मा यांनी फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन जे आहे तर ते आत्ता लेटेस्ट मध्ये झालेलं आहे. त्यामुळे आपण हा पॉईंट जो आहे तर तो घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 4 नंबरचा जागतिक कुस्ती स्पर्धा अंडर 23 65 के जीच्या गटामध्ये सुजित कलकल याने सुवर्ण पदक जे तर ते पटकावलेले आहे. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे केरळच्या अनिल कुमार बोला या तरुणाने दुबई येथे 100 दशलक्ष दिर्हम म्हणजे 240 कोटी रुपयाची लॉटरी बक्षीस जे तर ते जिंकलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे पुणे ग्रँड टूर 2026. तर ही एक मोठी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आहे. ही पुणे जिल्ह्यात जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या कालावधीत आयोजित केलेली मित्रांनो, तर 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत जी आहे तर ही सायकलिंग स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि याचा शुभंकर काय असणार आहे ते इंदू नावाचा एक शेकरू आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, भारताचा 90वा ग्रँड मास्टर चेन्नईचा 16 वर्षीय इलाम पार्थी एआर हा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे टाइम मासिकाने 2025 मध्ये हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ज्यांनी उल्लेखनीय काम केले अशा 100 व्यक्तीचे नाव जे आहे तर टाइम 100 क्लायमेट यादीत जाहीर केले. यामध्ये एक भारतीय व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे सोनम वांगचुक. त्यानंतर पुढचा 9 नंबरचा पॉईंट आहे शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय. तर मित्रांनो, छत्तीसगडच्या रायपूर शहरात भारतातील पहिला डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सेनानी संग्रहालयाचे उद्घाटन जे आहे तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. म्हणजे शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय या दोघं म्हणजे दोन्ही सुद्धा जे संग्रहालय आणि जे स्मारक आहे तर हे छत्तीसगडमध्येच आहे. याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनीच केले. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डिक्शनरी.com ही एक संस्था आहे. या संस्थेने 67 या शब्दाला 2025चा वार्षिक शब्द म्हणून घोषित केला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे समृद्धी ग्राम भौतिक सेवा प्रकल्प. दूरसंचार विभागाने ग्रामीण भागातील लोकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचण्यासाठी 3 राज्यात समृद्धी ग्राम भौतिक सेवा प्रकल्प जो आहे तर तो सुरू केलेला आहे. कोणते 3 राज्य आहे मित्रांनो, तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रवासी परिचय महोत्सव. प्रवासी परिचय महोत्सवाची तिसरी आवृत्ती जी आहे मित्रांनो तर ती सौदी अरेबियामध्ये पार पडली. लक्षात असू द्या, प्रवासी परिचय महोत्सव. पुढचा पॉईंट आहे रिलायन्स आणि गुगल यांनी भागीदारी केली. रिलायन्स आणि गुगल. तर भारतात एआयचा पाया मजबूत करण्यासाठी रिलायन्सने गुगल सोबत भागीदारी केली. याचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर एआय फॉर ऑल. एआय फॉर ऑल हा त्याचा उद्देश आहे. भारत व श्रीलंकेतील पहिली कृषी विषयक बैठक दिल्ली येथे पार पडली. बैठकीचे भारतीय अध्यक्ष
हे डॉक्टर देवेश चतुर्वेदी हे होते. तर भारताचे अध्यक्ष म्हणून किंवा त्याला भारताचे नेतृत्व कोणी केलं तर डॉक्टर देवेश चतुर्वेदी यांनी केलं. पुढचं पॉईंट आहे, प्रवेक कंपनीने संरक्षण कार्यासाठी वीर नावाची इलेक्ट्रिकल चार्ज ही गाडी जी आहे तर ती बनवलेली आहे. ही प्रवेक कंपनी हैदराबाद येथील आहे मित्रांनो, आणि या हैदराबाद येथील कंपनीने संरक्षण कार्यासाठी वीर नावाची एक इलेक्ट्रिकल चार चाकी गाडी बनवलेली आहे. संरक्षण कार्य म्हणजे सीमेवरील वगैरे जे कार्य असतात तर त्या कार्यासाठी. पुढचा पॉईंट आहे, 69व्या शालेय क्रीडा स्पर्धा 2025चे आयोजन इटानगर अरुणाचल प्रदेश येथे करण्यात आले. 69व्या शालेय क्रीडा स्पर्धा याचे आयोजन इटानगर अरुणाचल प्रदेश येथे करण्यात आले. पुढचा पॉईंट आहे, उद्धव उत्सव 2025 आंतरराष्ट्रीय नृत्य व संगीत उद्धव महोत्सवाचे आयोजन ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे करण्यात आले. याची थीम आहे मित्रांनो, सर्वांसाठी काळजी आणि सहकार्य, मानवी आव्हानावर उपाय. पुढचा पॉईंट आहे, ए आय अँकर अंकिता. आसाम सरकारने ए आय अँकर अंकिता लॉन्च केले. त्याचा उद्देश आहे शासन निर्णय आसामी भाषेत उपलब्ध करून देणे व लोक सहभाग वाढवणे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, लखनौ शहराला युनेस्कोने जागतिक खाद्य संस्कृतीचा म्हणजे गॅस्ट्रोनॉमीचा दर्जा दिलेला आहे. लखनौ शहराला युनेस्कोने जागतिक खाद्य संस्कृतीचा दर्जा दिला किंवा त्याला आपण गॅस्ट्रोनॉमी असं सुद्धा म्हणतो. पुढचा पॉईंट आहे, आणि हे पहिलेच शहर आहे, पहिलं नाही सॉरी, हैदराबाद याच्या आधीचं खाद्य संस्कृती शहर ज्याला युनेस्कोने दर्जा दिला, आणि दुसरं शहर लखनौ आहे. हा एक पॉईंट इथे लक्षात असू द्या. CMS-03 उपग्रह प्रक्षेपण, CMS-03 उपग्रहाचे प्रक्षेपण बाहुबली या रॉकेटद्वारे करण्यात आले. आणि हा मल्टी ब्रँड संचार उपग्रह आहे CMS-03. ठीक आहे. इस्रोचा सर्वाधिक वजनाचा उपग्रह सुद्धा त्याला म्हणलं गेलं. याचे वजन 4410 kg एवढे आहे. आणि मल्टी ब्रँड संचार उपग्रह म्हणजे काय तर भारताच्या महासागरीय व सीमा क्षेत्रात चांगल्या प्रकारची संचार सेवा उपलब्ध करण्यासाठी एकटा हा ग्रह जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्याला मल्टी ब्रँड संचार उपग्रह देखील म्हणलेलं गेलेलं आहे. तर बाहुबली या रॉकेटद्वारे याला पाठवण्यात आलेलं आहे. आणि बाहुबली रॉकेट हे टोपण नाव आहे कशाचं तर LVM-3M5 या रॉकेटचं. त्यानंतर पुढची न्यूज आहे, व्यूज ॲनिमेशन बाजार व इंडिया जॉय कार्यक्रम. व्यूज ॲनिमेशन मार्केट व इंडिया जॉय कार्यक्रम किंवा त्याला आपण बाजारही म्हणतो. वेव्स ॲनिमेशन बाजार आणि इंडिया जॉय या 8व्या कार्यक्रमाचे आयोजन हैदराबाद शहरात करण्यात आले. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, सराव वायू समन्वय 2. तर भारतीय लष्कराचा वाळवंटी क्षेत्रातील ड्रोन सराव राजस्थान येथे पार पडला. भारतीय लष्कराचा सराव आहे, वाळवंटी क्षेत्रातील ड्रोन सराव आहे, राजस्थान येथे पार पडला वायू समन्वय. पुढचं न्यूज आहे, राष्ट्रीय हातमाग व हस्तकला शिखर परिषद. राष्ट्रीय हातमाग व हस्तकला शिखर परिषदेचे आयोजन भुवनेश्वर ओडिशा या राज्यात करण्यात आले. नंतर पुढचा पॉईंट आहे, उदयने डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी 10 वर्षीय आधार व्हिजन 2032 नवीन फ्रेमवर्क सुरू केलाय. कशासाठी? डिजिटल ओळख सुरक्षित करण्यासाठी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, भारतातील रामस्थळ स्थळांची संख्या 94 झाली. याच्यामध्ये बिहारमधील गोगबिल सरोवर रामसर यादीत 54व्या स्थानी समाविष्ट करण्यात आले, म्हणून 94 जे आहे तर ते स्थान झालेले आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे, छत्तीसगडच्या रायपूर शहरात नरेंद्र मोदी यांनी नवीन विधान भवन व अटल बिहारी वाजपेयी पुतळ्याचे अनावरण केले. कुठं? छत्तीसगड येथे नवीन विधान भवन आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. सोबतच आपण आता पाहिलेली एक न्यूज, छत्तीसगडमधील ते स्मारक वगैरे आणि संग्रहालय. पिंक सहेली स्मार्ट कार्ड, दिल्ली सरकारने महिलांना आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना बसने मोफत प्रवास करता यावा यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्ड जे तर ते सुरू केलेलं आहे दिल्ली सरकार. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, 13वी महिला क्रिकेट विश्वकप स्पर्धा. मित्रांनो, आता जी 13वी महिला क्रिकेट विश्व कप स्पर्धा जी तर ती पार पडली.
त्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच क्रिकेट विश्वकप जो तर तो जिंकलेला आहे. अंतिम सामना मुंबई येथे खेळला गेला. त्यानंतर याच्यामध्ये शेवटच्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच कोण आहेत तर शैफाली शर्मा ह्या आहेत. विश्वकपची सिरीज ऑफ द मॅच कोण आहे तर दीपाली शर्मा ह्या आहेत. आणि बीसीसीआयने 51 कोटी रुपयाचे बक्षीस जे आहे तर ते जाहीर केलंय अं, भारतीय संघाला. सोबतच महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण होते तर अमोल मुजुमदार हे होते. पुढचा पॉईंट आहे, कुष्ठरोग या आजाराला महाराष्ट्र सरकारने नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले. नोटिफायबल डिसीज कोणत्या रोगाला? कुष्ठरोगाला. आणि कोणी केलं तर महाराष्ट्र सरकारने केलं. सोबतच मिशन कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र 2027 असं मिशन ठेवून जे आहे तर ते केलेलं आहे. त्यानंतर फिडे चेस वर्ल्ड कप 2025 ट्रॉफीचे नाव बदलून ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद ट्रॉफी जे तर ते ठेवण्यात आली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची चौथ्यांदा निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नाने 22 वर्षाच्या व्यावसायिक कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर केली. पुढचा पॉईंट आहे, आसाममधील करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलून श्रीभूमी करण्यात आले. पॉईंट नंबर 34, मालदीव हा जगातील पहिला देश बनला आहे जिथे पुढच्या पिढ्यांसाठी तंबाखूवर कायमची बंदी कायदा लागू केला गेला आहे. मालदीव देशाने पुढच्या पिढीसाठी तंबाखूवर कायदी बंदीचा कायदा जो होता तो लागू केलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, स्वच्छ सर्वेक्षण रिपोर्ट 2025 नुसार भारतातील सर्वात अस्वच्छ शहर मथुराई हे आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना जगातील प्रथम क्रमांकाची आरोग्य योजना बनलेली आहे. ही जी आयुष्यमान भारत योजना आहे मित्रांनो, ही जगातील प्रथम क्रमांकाची आरोग्य योजना बनलेली आहे. आणि 12 कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबर 2018 रोजी जी इथं ती झालेली आहे. पुढचा पॉईंट आहे, भारतीय लष्कराने तरुणांमध्ये देशभक्ती वाढवण्यासाठी दिल्ली येथे वीर युवा कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, वंदे भारत रेल्वे गाड्यासाठी भारतात 5 डेपो उभारण्यासाठी मान्यता मिळालेली आहे आणि पहिला डेपो जेतपूर येथे उभारला जाणार. वंदे भारत रेल्वे गाड्यासाठी भारतात 5 डेपो उभारण्याची मान्यता मिळाली आणि हे डेपो जोधपूर येथे उभारला म्हणजे पहिला डेपो जोधपूर येथे उभारला जाणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, काकोरी कट. काकोरी कटला 100 वर्ष पूर्ण झाले. 9 ऑगस्ट 2025लाच 100 वर्ष पूर्ण झाले. आणि 9 ऑगस्ट 2025ला 1925ला लखनौ जवळील काकोरी स्टेशनवर सरकारी खजाना लुटून काकोरी कट जो येतो तो त्याला म्हणलं जातं. आणि याच्यामध्ये नेतृत्व जे केलं होतं तर ते चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस की चंद्रशेखर आझाद हे होते. एकदा पॉईंट बघून घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, आचारसंहितेला इंग्रजीत कोड ऑफ कंडक्ट असे म्हणतात. कोड ऑफ कंडक्ट. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, EPFO वर्तमान दिन 2025. EPFOने 1 नोव्हेंबर 2025 रोजी 73वा वर्धापन दिन जो आहे तर तो साजरा केला. सोबतच 1 नोव्हेंबर 2025 ते 30 एप्रिल 2026 कालावधीसाठी कर्मचारी नोंदणी योजना सुरू केली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, ओडिसाच्या सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ काळा वाघ आढळला. मित्रांनो, काळा वाघ आढळून आला यावर क्वेश्चन येऊ शकतो. दुर्मिळ काळा वाघ हा कुठे आढळून आला तर ओडिसाच्या सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, कायदा नियम निर्देशांक. याच्यामध्ये भारताचे स्थान 86वे आहे. पुढचा पॉईंट आहे, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषदेचे आयोजन दोहा कतार येथे करण्यात आले. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, जगातील सर्व CBSE शाळांना एकत्र आणण्यासाठी सह्याद्री शिखर परिषदेचे आयोजन दुबई येथे करण्यात आले. पुढचा पॉईंट आहे, SBI स्टार पुरस्कार. SBIने बँकेतील कर्मचारी बँकेशिवाय इतर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असतील तर त्यांना SBI स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार लॉन्च केला SBIने. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे,
EPFO आणि इंडियन पोस्ट बँक करार. EPFOच्या पेन्शनधारकांना पोस्टमनच्या मदतीने घरपोच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवून देण्यासाठी हा करार करण्यात आला. इंडियन पोस्ट बँक आणि EPFO. पुढचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषद 2025. मित्रांनो, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषद 30 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे पार पडली आणि थीम होती एक सूर्य, एक जग आणि एक ग्रीड. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे नीती आयोगाने कृषीची पुनर्कल्पना रोडमॅप जो होतो तो गुजरात येथे प्रकाशित केला. याचा उद्देश आहे कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, टिकाऊ पद्धती आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देणे. कृषीची पुनर्कल्पना रोडमॅप. नीती आयोगाने रोडमॅप जाहीर केला कृषी पुनर्कल्पनाचा. कुठे केला तर गुजरात येथे केला. पुढचा पॉईंट आहे SIR 2.0 उपक्रम. तर SIR काय आहे? SIR 2.0 उपक्रम काय आहे मित्रांनो? तर मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी SIR 2.0 मोहीमची तर ती सुरू करण्यात आली. ही मोहीम 9 राज्यात आणि 3 केंद्रशासित प्रदेशात पहिल्या टप्प्यात राबवण्याचे काम सुरू करण्यात आले. एकूण 12 राज्यात आपण म्हणू शकतो. ठीक आहे. SIR 2.0 उपक्रम काय आहे हे लक्षात असू द्या. मतदार यादीमध्ये सुधारणा करण्यासाठीची एक मोहीम आहे. पहिल्या टप्प्यात 12 राज्यात जी तर ती सुरू झाली. मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो की जानेवारीपासून आपण घडामोडी चालू केलेल्या आहेत आणि आपल्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर जानेवारीपासून जे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याच्या PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. PDF साठी तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला मी जी PDF आहे तर ते अवेलेबल करून देईल. त्यानंतर आपली पुढची न्यूज आहे मित्रांनो. राष्ट्रीय खेळ हॉकीची शताब्दी वर्ष. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे मित्रांनो? हॉकी. तर ह्या हॉकी खेळाचे शताब्दी वर्ष म्हणजे 100 वर्ष 7 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्ण होणार आहे. यामुळे म्हणजे शताब्दी वर्ष जे आहे तर ते साजरं कुठं करणार आहे मित्रांनो? तर मेजर ध्यानचंद स्टेडियम दिल्ली येथे हा हॉकीचे शताब्दी वर्ष 100वे वर्ष जे आहे तर ते साजरा करण्यात येणार आहे 7 नोव्हेंबरला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे TAIS संस्था. तर TAIS काय आपण ते बघून घेऊया. AI संशोधनाला चालना देण्यासाठी तेलंगणा सरकारने TAIचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? तर तेलंगणा AI हब ही संस्था स्थापन केली. तेलंगणा TAIH ही तेलंगणाची AI हब संस्था आहे. ही संस्था AI संशोधनाला चालना देण्यासाठी तेलंगणा सरकारने एक संस्था जी तर ती स्थापन केलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हरित हायड्रोजन परिषद 2025. नवीन नवीन ऊर्जा मंत्रालयाने दिल्ली येथे 11 व 12 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय हायड्रोजन परिषदेचे आयोजन केलेले आहे. याची थीम मी घ्यायचं राहिलो. याची थीम घेतो आणि तुम्हाला याची थीम सुद्धा इथे ऍड करून देतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो. स्वीडन हा जगातील पहिला कॅशलेस सोसायटी देश बनलेला आहे. म्हणजे स्वीडनमध्ये जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटल डिजिटलच होतात, कॅशलेस होतच नाही. तर कॅशलेस देश कोणता असणार आहे? तर तो स्वीडन असणार आहे. त्यानंतर बाळासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025चा दादासाहेब फाळके सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार कार्तिक आर्यन यांना मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जो आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार कृती सेनन यांना मिळाला. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट स्त्री 2. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण एवढ्या ज्या काही घडामोडी पाहिल्यात आणि ज्या बघतोय आता, तर याच्यामधून एखादीच न्यूज किंवा एखादीच प्रश्न, एखादाच पॉईंट जो तो विचारला जातो. याच्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. होऊ शकतं स्वीडनवर येऊ शकतो, होऊ शकतं दादासाहेब फाळकेवर येऊ शकतो, होऊ शकतं आपण आता बघितलेला जो पॉईंट आहे या हॉकीवर सुद्धा येऊ शकतो. की हॉकीचं कितवं वर्ष जे आहे तर ते साजरं केलं गेलं, कुठे गेलं, कुठे साजरा केलं गेलं, असे क्वेश्चन जे तर ते विचारले जाऊ शकतात. याच्यावर सुद्धा येऊ शकतो. जसं की SIR 2 उपक्रम काय आहे, कशाशी संबंधित आहे. त्यानंतर ही 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची थीम विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. काही विचारलं जाऊ शकतं. हे कायम नियम निर्देशांक भारताचे स्थान विचारलं जाऊ शकतं. याबद्दल हा EPFOचा वर्धापन दिन
EPF कितवा वर्धापन दिन साजरा केला हेही विचारलं जाऊ शकतं. कोणताही पॉईंट जो आहे मित्रांनो तर तो विचारला जाऊ शकतो. याच्यासाठी आपल्याला हे इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे. यातल्या एक दोन घडामोडी अशा होऊ शकतात की त्या समजा विचारल्या नाही जाणार, जसं की आता ही होऊ शकते, हे नाही विचारल्या जाणार. पण बाकीच्या ज्या घडामोडी आहेत तर या घडामोडी कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये येईलच, या हिशोबाने आपण या घडामोडी घेतलेल्या आहे. ठीक आहे. तर पुढची घडामोडी आपण पाहूया. PM श्री एअर टुरिझम सेवा. मध्य प्रदेश सरकारने पर्यटकासाठी PM श्री हेलिकॉप्टर टुरिझम सेवा जी तर ती सुरू केली. पर्यटकासाठी एअर टुरिझम सेवा कोणत्या सरकारने सुरू केली? मध्य प्रदेश सरकार. आपण अशा टाईपमध्ये क्वेश्चन जे तर ते घेतलेले आहे मित्रांनो. मला तुम्ही नक्की सांगा, या टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला घेतोय याचा नक्की फायदा होतोय की नाही होतोय? कारण याचा फायदा मी भरपूर पेपरमध्ये झालेला बघितला. भरपूर जेवढे काही एक्झाम झाल्यात आता त्यामध्ये बघितलं जसं की नोंदणी मुद्रांक असेल, माग झालेली आदिवासी विभाग असेल, त्यानंतर आताची धर्मादाय आयुक्तालय असेल, आणि त्याआधी झालेली MIDC एक्झाम असेल, याच्या सगळ्या एक्झाममध्ये जे तर फायदा झालेला आहे. मुलांना भरपूर फायदा झालेला आहे. 10 ते 15 क्वेश्चन जे आहे तर ते आपल्या घडामोडीमधून आलेले आहेत. 10 ते 15 क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर काही 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 ठिकाणी ते 20-20 क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो. 15 ते 20, 20-20 क्वेश्चन, 18 ते 20 असे क्वेश्चन आलेले आहेत, ज्याच्यामध्ये TCS ने कधी कधी काय केलंय की फक्त आणि फक्त करंटच विचारलंय. जसं की मुंबई महानगरपालिका झाली, अं, मुंबईची एक्झाम झाली होती. त्याच्यामध्ये अजून एक दोन ठिकाणी ज्या TCS ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये त्यांनी फक्त काय केलंय की करंटच विचारलं. त्याच्यामध्ये आपल्या याच्यामधून 20 ते 15 ते 20, 18 ते 20, 20 पर्यंत क्वेश्चन जे तर ते आलेले आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार. तर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2025 डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना 2025चा मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी पुरस्कार, म्हणजेच जागतिक शांतता आणि सुरक्षा नेते पुरस्कार हा श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आला. पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्र सरकार व स्टारलिंक महाराष्ट्र सरकारने स्टारलिंक सोबत करार केला. सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्टारलिंक कंपनीसोबत करार केला. आणि या प्रकारची सेवा म्हणजे सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी करार करणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य जे आहे ते ठरलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे INDQA काय आहे तर हे आपण बघूया. ओपन एआयने भारतातील भाषावर आधारित नवीन AI बेंचमार्क लॉन्च केला असून त्याचे नाव INDQA ठेवलेले आहे. म्हणजे INDQA म्हणजे काय, इंडियन क्वेश्चन आन्सर बेंचमार्क. ठीक आहे. जे इंग्लिशमध्ये मधून ट्रान्सलेट करण्यासाठी, इंग्लिश मधून ट्रान्सलेट व्यवस्थित होतंय का नाही याच्यासाठी हा बेंचमार्क तो लॉन्च केला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रशिया हा भारताचा सर्वात मोठा सूर्यफूल तेल पुरवठादार देश बनलेला आहे. सूर्यफूल तेल पुरवठादार देश तर भारत जो आहे तो रशियाकडनं सर्वात जास्त सूर्यफूल तेल जे आहे तर ते आयात करते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी जागतिक रँकिंग, आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी जागतिक रँकिंग 2025. तर या रँकिंगमध्ये गुजरात येथील दूध मार्केटिंग कंपनी अमूल ही कंपनी पहिल्या स्थानावर आहे. जागतिक सहकारी आघाडी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर गुजरात येथील अमूल कंपनी आहे. तर इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स ही कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंडिया UK STP डॅशबोर्ड. तर भारत आणि ब्रिटन यांनी विज्ञान तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यासाठी INUKSTP डॅशबोर्ड शुभारंभ दिल्ली येथे केला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारतातील उर्वरक उत्पादन कंपनी पारादीप फॉस्फेटने राहुल द्रविड यांची नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे IIT बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांनी कर्करोग उपचारासाठी नेक्स्ट कार नेक्स्ट CAR-19 नावाचे भारतात विकसित केलेले आहे.
पहिले CAR-T सेल थेरपी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. IIT बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी कर्करोग उपचारासाठी नेक्स्ट CAR-19 तंत्रज्ञान हे जे तंत्रज्ञान आहे तर हे तंत्रज्ञान भारताने विकसित केले. IIT बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी एवढंच पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड. तर पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड काय आहे मित्रांनो? हिमाचल प्रदेश सरकारने डिजिटल सेवा, डिजिटल ज्या सेवा आहेत, ज्या काही डिजिटल सेवा असतील जसे की पॅन कार्ड काढणे, त्यानंतर आधार KYC करणे, आधार अपडेट करणे, आधार काढणे, तर यासारख्या ज्या सेवा आहेत मित्रांनो, यासारख्या सेवा डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारला लोक प्रथम एकीकरण पुरस्कार म्हणजेच पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड या अवॉर्डाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर 24 परगण हे जिल्ह्याचं नाव आहे. उत्तर 24 परगण, उत्तर 24 परगण हा पश्चिम बंगाल राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रोजेक्ट सनकॅचर. गुगलने अंतराळात सौर ऊर्जेवर चालणारी AI डेटा सेंटर उभारण्यासाठी प्रोजेक्ट सनकॅचर सुरू केलेला आहे. प्रोजेक्ट सनकॅचर हा गुगलने सुरू केला आहे AI डेटा सेंटर उभारण्यासाठी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वायुपुत्र. तर चेन्नई येथील स्पेस किड्स इंडिया या कंपनीने भारताचा पहिला इलेक्ट्रिक रॉकेट जो तर तो बनवलेला आहे आणि ते इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव आहे वायुपुत्र. त्यानंतर पुढची न्यूज आहे भारतीय गेम डेव्हलपर परिषद. 17वी भारतीय गेम डेव्हलपर परिषद चेन्नई येथे आयोजित करण्यात आली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जागतिक स्वच्छ उद्योग प्रकल्पाच्या दृष्टीने भारत तिसऱ्या स्थानी. जागतिक स्वच्छ उद्योग प्रकल्पाच्या दृष्टीने भारत तिसऱ्या स्थानी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे काशी तमिळ संगम. तर डिसेंबर 2025 मध्ये चौथा काशी तमिळ संगम कार्यक्रम जो आहे तर तो वाराणसी उत्तर प्रदेश येथे सुरू करण्यात आला. याची थीम आहे मित्रांनो सर्व भारतीय भाषा परिवारात तामिळचा समावेश करणे. यालाच म्हणलं जाईल चला तमिळ शिकूया. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन. तर गुजरात राज्य ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत गैर औषधी व ड्रग्स नेटवर्क विरुद्ध मोहीम राबवून ड्रग्स नेटवर्क उद्ध्वस्त केले. ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन ही मोहीम कशा संबंधी मित्रांनो तर ड्रग्स नेटवर्क विरुद्ध ही मोहीम होती गुजरात राज्यात राबवली गेली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेत सहभागी होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता आहे तर तो बांगलादेश आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे महिला क्रिकेटर शेफाली शर्मा शेफाली वर्मा यांची हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचा उद्देश काय आहे यांनाच नियुक्ती करण्याचा तर क्रीडामध्ये लैंगिक समानता व नशामुक्त जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी. त्यानंतर पुढची न्यूज आहे वंदे मातरम 150 वर्षाचा स्मरण उत्सव. तर नरेंद्र मोदी यांनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय गीत वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाले म्हणून 1 वर्षाच्या कालावधीसाठी हा उत्सव सुरू केला. कोणता उत्सव? की वंदे मातरम 150 वर्षाचा स्मरण उत्सव. हा वर्षाचा कालावधी आहे 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026. याची थीम आहे मित्रांनो वंदे मातरमच्या भावनेचा उत्सव साजरा करणे. वंदे मातरम भावनेचा उत्सव साजरा करणे. त्यानंतर पुढची न्यूज आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान. हे जे उद्यान आहे मित्रांनो सिक्कीम येथे आहे. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाद्वारे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळवणारे पहिले भारतीय उद्यान बनले आहे. हा पॉइंट व्यवस्थित रीड करून घ्या. हे उद्यान सिक्कीम राज्यातील आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजन
आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन हरियाणातील कुरुक्षेत्र येथे करण्यात आले. याची थीम आहे मित्रांनो, गीतेचा कर्तव्य, शांती आणि सौहार्दाचा संदेश. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारतातील IIT दिल्ली पहिल्या स्थानी. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये IIT दिल्ली पहिल्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी मध्ये भारतामध्ये. ठीक आहे, तर IIT दिल्लीचं स्थान कितवं आहे जगात? तर 59वे स्थान आहे. तर IIT मुंबईचे 71वे स्थान आहे. त्यानंतर गोड क्रांती भारतातील गोड क्रांतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय मधमाशी पालन व मध अभियानासाठी 500 कोटी खर्च करण्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान लोकसंख्या गौरव वर्ष 15 साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो, 53वा शांती स्वरूप भाटनागर मेमोरियल इंडोर स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजन धनबाद झारखंड येथे करण्यात आले आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे वैभव फेलोशिप उपक्रम. वैभव फेलोशिप ही परदेशातील भारतीय शास्त्रज्ञांना भारताच्या संशोधन संस्था आणि विद्यापीठाशी जोडून ज्ञान व संशोधन वाढण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे. हा पॉईंट समजून घ्या मित्रांनो, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. वैभव फेलोशिप उपक्रम काय आहे? तर जे काही भारतातील शास्त्रज्ञ आहे परदेशातील भारतीय जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना भारताच्या ज्या संशोधन संस्था किंवा विद्यापीठ आहे यांच्याशी जोडून संशोधन वाढवण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे वैभव फेलोशिप उपक्रम. वैभवचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? तर वैश्विक भारतीय वैज्ञानिक फेलोशिप. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे गोवा मध्य प्रदेश करार. गोवा आणि मध्य प्रदेश सरकारने पर्यटक वाढीसाठी सहकार्य करार केला. गोवा आणि मध्य प्रदेश सरकारने पर्यटक वाढीसाठी सहकार्य करार केला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारताची पॅरो आर्कर शीतल देवी आंतरराष्ट्रीय सक्षम संघात स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय पॅरो आर्कर महिला बनल्या आहेत. शीतल देवी जे आहेत मित्रांनो, तर यांना हात नाही आहेत. या त्यांच्या पायाने जे आहे तर ते तीरबाजी नेमबाजी जे आहे तर ते करतात आणि त्यांना आंतरराष्ट्रीय सक्षम संघात स्थान मिळालेले आहे. हा स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पॅरा आर्कर बनलेल्या आहेत. त्या महिला आहेत आणि महिला पॅरा आर्कर बनलेल्या आहेत. पुढचा पॉईंट आहे गोवा सरकारने शाळा आणि कॉलेजमध्ये 5 प्रकारे कचरा वेगळा करण्याची योजना सुरू केलेली आहे. पुढचा पॉईंट आहे नेपाळमध्ये 350 वर्ष जुना कार्तिक नाच महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हरितगृह वायू उत्सर्जन अहवाल. तर हरितगृह वायू उत्सर्जन अहवालानुसार सर्वाधिक वायूचा उत्सर्जन करणारा देश कोणता आहे मित्रांनो? तर तो आहे चीन. पण सर्वाधिक वायू उत्सर्जनात वाढ कोणत्या देशात झाली तर ती आहे भारतामध्ये. हा पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे GBU सॉल्ट प्रोजेक्ट. म्हणजेच काय? तर मिझोरम सरकारने महिलावरील हिंसाचार थांबवण्यासाठी जेंडर बेस्ड व्हायोलेशन सॉल्व प्रोजेक्ट सुरू केला. कोणी सुरू केला? मिझोरम सरकार. त्यानंतर इम्पॉर्टंट आणि महत्वाची न्यूज आहे इथिओपिया देशाच्या अधिकाऱ्याने राजस्थान येथे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान या योजनेचा अभ्यास केला. त्याचा उद्देश काय आहे मित्रांनो? तर इथिओपिया देशात योजना सुरू करून ग्रामीण ग्रामीण भागात रोजगार संधी उपलब्ध करणे व गरिबी कमी करणे. मित्रांनो, हे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान जे आहे तर हे भारताचं आहे. आणि हे भारताचे जे अभियान आहे कशासाठी आहे? तर ग्रामीण भागामध्ये रोजगार संधी उपलब्ध करणे व गरिबी कमी करणे याच्यासाठी हे अभियान जे आहे ते भारतात राबवलं जाते. मला वाटतं 2018 पासून का काय, तरी एकदा पॉईंट आपण बघून घेऊ. तर हे अभियान भारतात राबवलं जात आहे. ठीक आहे. आणि या अभियानाचा अभ्यास कोण करते? तर इथिओपिया हा देश आफ्रिकन देश आहे. या देशाने अं, ह्या अभियानाचा अभ्यास जो तर तो राजस्थान येथे केला. का केला? तर त्यांना त्यांच्या देशामध्ये हे अभियान राबवण्याचं आहे याच्यासाठी केलं. मित्रांनो, 90 क्वेश्चन जे तर ते पूर्ण झाले.
एक ह्या वीकचे. तर मला नक्की सांगा तुम्हाला क्वेश्चन कसे वाटले. याच्यामध्ये असे भरपूर क्वेश्चन आहेत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि तुम्हाला जर या आधीच्या ज्या घडामोडी जर पाहिजे असतील जानेवारीपासून ऑक्टोबरपर्यंतच्या कोणत्याही महिन्याच्या मंथ वाईज घडामोडी उपलब्ध आहेत. आणि त्या त्याची पी डी एफसुद्धा अवेलेबल असणार आहे. तर त्या पी डी एफसाठी तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला मी पी डी एफ जी तर ती अवेलेबल करून देईल. थँक्यू मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.